नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आशा अकॅडमीत आपलं स्वागत आहे. बघा, तुम्ही जर आपला ॲप डाउनलोड केला असणार, तुम्ही तिथे ह्या बॅचचं पोस्टर बघितलं असणार. कंबाईन मेन्स एनालिसिस बॅच. 20 तारखेला ती बॅच चालू होणार होती. बरेच विद्यार्थी कालच परवाच फोन करत होते, की बॅच केव्हा चालू होईल असं. तर ती बॅच लेट होण्याचं कारण काय होतं माहिती आहे का? की ती बॅच घ्यावी का नाही घ्यावी यामध्येच मला संभ्रम होता. त्याचं कारण असं होतं, की सरळ सेवेची परीक्षा घेणार आहे एम-पी-एस-सी असं माहिती आहे आपल्याला. तर मग बरेच विद्यार्थी तिकडे अभ्यास करताय. मेन्सचा अभ्यास करणारे विद्यार्थी कमी होते. तर मग म्हटलं सरळ सेवेची बॅच घेऊ कारण तिची पण मागणी भरपूर होती. मग मी दोघी बॅचमध्ये कन्फ्युजन होतं मला. मी त्यासंबंधी Telegramवर एक पोल पण टाकला होता. पण त्याचा रिझल्ट यायच्या पहिलेच काय म्हणतात Telegram बंद होऊन गेलं. आणि त्यानंतर आयोगाने परत एक नोटिफिकेशन पण टाकली. त्याने आपल्याला क्लिअर करून दिलं, की जी गट क ची परीक्षा आहे, ती गट क सारखीच होईल. सरळ सेवेसारखी काही होणार नाही. मग म्हणजे याचा अर्थ असा नाही, की सरळ सेवेची परीक्षा होणार नाही. सरळ सेवेची एक परीक्षा घेणार आहे एम-पी-एस-सी. पण तिचा अजून आपल्याला माहीत नाही, की किती पदं त्याच्यामध्ये आहे आणि ती कधी होईल असं. ती लेट होईल असा अंदाज आहे. तर मग आपल्याकडे वेळ आहे म्हटलं, तर जी बॅच मी आधीच काम करून ठेवलं होतं कंबाईन मेन्सचं, ती बॅच आता घेण्यास मला काही हरकत नाही. कारण बरेच विद्यार्थी आता मेन्सचे आन्सर प्रिलिमचे आन्सर घेऊन गेले. मग मेन्सच्या अभ्यासाला पण त्यांची सुरुवात होऊनच गेली असतात. आणि ही बॅच घेण्याचं कारण काय तुम्हाला ते पण सांगून देतो मी. म्हणजे बरेच विद्यार्थी मला इंग्लिशची पण नवीन बॅच विचारताय आणि जर मी इंग्लिशची बॅच घेतली, तर तिथे मला ॲडमिशन जास्त होतील, मी पैसे पण जास्त कमवेल. पण मी इंग्लिशची बॅच न घेता, ही बॅच घेण्याचं कारण काय तुम्हाला ते अगोदर सांगून देतो. काय आहे माहिती आहे का? इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये सेम ग्रामर आणि सेम व्होकॅब्युलरी आहे. ते काय दरवर्षी अपडेट होत नाही खरं सांगायला गेलं तर. बरोबर? म्हणजे जे वर्णची व्याख्या 2011 मध्ये आयोगाने विचारली होती, तीच आज पण विचारते. बरोबर? इंग्लिशचं पण सेम आहे. एखादं वाक्य बदलेल, पण फार काही म्हणजे इंग्लिश बदलण्यासारखं नाही. मग जे माझे विद्यार्थी होते, मी त्यांच्यासाठीच हा विचार केला, की त्यांना इंग्लिश, मराठीचे माझे आधीचे व्हिडिओ मागच्या वर्षाचे, त्या व्हिडिओमध्ये सुद्धा पूर्ण मार्क मिळू शकतात. पण जी-एसचं तसं नव्हतं. जी-एसमध्ये मुलांचे मार्क्स कमी येत आहे. मेन्सला तुम्ही बघा, पहिल्या पेपरला मार्क्स जास्त येत आहे. मग खरं सांगायचं तर जे माझे जुने विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी मला ही बॅच चालू करणं फार अर्जंट होतं. आणि मी तुम्हाला ते उदाहरणासहित समजून सांगतो. कसं बघा, 2024 चा रिझल्ट जो आलाय ना, त्याची मी ही माहिती आणली इथं. जो मुलगा टॉपर आलाय, त्याला पहिल्या पेपरला 168 मार्क्स आहेत. 168 म्हणजे ते डबल करून घेतलेत, बरोबर ना? 168 मार्क्स आहे त्याला पहिल्या पेपरला. हा टॉपर व्यक्ती आहे. आणि त्याला सेकंड पेपरला किती मार्क्स बघा? 147.50 सेकंड पेपरला. आणि जो दुसरा टॉपर विद्यार्थी आहे, त्याला पहिल्या पेपरला 172.50 आहे आणि सेकंड पेपरला त्याला 141 मार्क्स आहे. असे पहिले 2 विद्यार्थी आहे. आता त्या वर्षी जागा होत्या 2024 मध्ये 25 चा अजून निकाल लागायचा बाकी आहे. 13 जागा होत्या. 13 जागा होत्या आणि तुम्हाला विशेष वाटेल 302 मार्क्सचा कट ऑफ आहे हां. 302 मार्क्सचा कट ऑफ आहे आणि 13 नंबरच्या विद्यार्थ्याला पण 302 आहेत आणि 14 नंबरचा जो विद्यार्थी आहे, त्याला पण 302 आहेत. म्हणजे तो विद्यार्थी 0 मार्काने फेल झालाय. त्याची काही चुकी नसताना. त्याच्यापेक्षा त्या दुसऱ्याचं वय जास्त होतं, मग त्याला घेऊन घेतलं आयोगाने. तर मग असं आहे की कॉम्पिटिशन इतकी टफ आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की मला एका पेपरला जास्त मार्क्स मिळाले म्हणजे मी पास होऊन जाईल. तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये स्कोर करणं गरजेचं आहे. तुम्ही दुसऱ्या पेपरला इग्नोर करू शकत नाही. मग आता मला तुम्हाला काय सांगायचं बघा. हे 2 विद्यार्थी पहिले टॉपर आहे आणि हे 2 विद्यार्थी फेल झालेले आहेत. ओके. तर हा जो फेल झालेला व्यक्ती याचा स्कोर मी तुम्हाला आधीच सांगून दिला. त्याला 302 स्कोर आहे बघा. तरी तो फेल झाला. त्याची काही चुकी नाही बिचाऱ्याची. जागाच 13 होत्या म्हणून. 14 जागा असता तो होऊनच गेला असता. म्हणजे कसं, की मार्क्स त्याच्या 13 इतकेच होते, पण थोडंसं त्याचा टेक्निकल अडचणीमुळे तो झाला नाही. बघा आता इकडे. हा व्यक्ती ज्याला पोस्ट मिळाली नाहीये हां, त्याला 170 मार्क्स आहे पहिल्या पेपरमध्ये. म्हणजे त्याला टॉपरपेक्षा जास्त मार्क्स आहे. म्हणजे पहिल्या पेपरला तो कुठेच कमी नव्हता. त्याला टॉपरपेक्षा जास्त मार्क्स आहे पहिल्या पेपरमध्ये, पण दुसऱ्या पेपरमध्ये त्याची पोस्ट चालली गेली. दुसऱ्या पेपरमध्ये त्याचा स्कोर इतका कमी आला, की त्याला पोस्ट मिळाली नाही. तो पण काही कमी नाही खरं सांगितलं तर बरं. पण तो रिझल्ट आणण्याइतका जास्ती नाहीये. थोडक्यात गोष्ट तुम्हाला समजते का? तुम्ही पहिल्या पेपरला टॉपरला बीट करून सुद्धा तुम्हाला पोस्ट मिळत नाही. आणि एक व्यक्ती असा आहे, की त्याला पहिल्या पेपरला त्या मानाने कमी मार्क्स आहे, पण तो सेकंड पेपरच्या जीवावर टॉपर येऊन गेलाय. इतकं महत्व आहे सेकंड पेपरचं. सेम हा दुसरा विद्यार्थी जो फेल झालाय, याला सुद्धा जवळपास याच्या इतके मार्क्स आहेत टॉपर इतके पहिल्या पेपरमध्ये. पण दुसऱ्या पेपरला तो कमी असल्यामुळे तो पण त्याचा पण रिझल्ट चालला गेलाय. ओके. प्रायव्हसीमुळे मी काही नावं घेतली नाही इथे. मला तुम्हाला नावांशी महत्वाचं नाही. मला तुम्हाला त्यांच्या म्हणजे फक्त मार्क्सची कंपॅरिझन करून दाखवायची आहे. आता सेम मुलींच्या बाबतीत या. सेम मुलींच्या बाबतीत आहे. ही जी मुलगी ही मुलींमध्ये प्रथम आलेली आहे महाराष्ट्रात. त्यांचा स्कोर बघा. पहिल्या पेपरला 167.50 सेकंड पेपरला 129 या टॉपर आहेत मुलींमध्ये. त्या दुसऱ्या टॉपर आहेत. त्यांना पहिल्या पेपरला 155 मार्क्स आहे आणि दुसऱ्या पेपरला 141 मार्क्स आहे. म्हणजे भरपूर जास्त मार्क्स आहे सेकंड पेपरला. आता ह्या विद्यार्थिनी बघा, ज्या फेल झाल्या आहेत. ओके. ज्यांना पोस्ट मिळाली नाही. फेल म्हणणं चांगला शब्द वाटत नाही मला. पोस्ट मिळाले नाही असं म्हणणं जास्त योग्य आहे. कारण की त्यांच्या पण प्रयत्नात काही कमी नाहीये. थोडंसं लक वगैरेमुळे ते झालं नाही त्यांचं काम. आता इकडे बघा. या विद्यार्थिनी ज्यांना पोस्ट मिळाली नाहीये.
त्यांना 162.50 मार्क्स आहे. म्हणजे त्यांना ह्या जी सेकंड टॉपर आहे, त्यांच्यापेक्षा सुद्धा सेकंड पेपर जास्ती मार्क्स आहे. सॉरी फर्स्ट पेपरहून जास्ती मार्क्स आहे. पण सेकंड पेपरला कमी मार्क्स आले, त्यामुळे पोस्ट मिळाली नाही. ही जी दुसरी मुलगी फेल झाली, त्यांचा स्कोर बघा 162.50 आहे त्यांना पण म्हणजे ही जी सेकंड टॉपर महिला आहे, त्यांच्यापेक्षा जास्त मार्क्स आहे. आणि ते पण काही असं नाही 7.5 मार्क्सची लीड आहे. तरी त्यांना पोस्ट मिळाली नाही, कारण सेकंड पेपरला मार्क्स कमी आहे. हेच माझ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की सर मराठी इंग्लिश आता बऱ्यापैकी होऊन गेले, कारण 2 वर्षापासून ते माझ्याकडे शिकताय, बरोबर? तर मग त्यांचं मराठी इंग्लिश जवळपास चांगलं होऊन गेलंय. त्यांना पहिल्या पेपरला एवढे मार्क्स मिळवू शकता, अशी त्यांची कंडिशन होऊन गेली. प्रॉब्लेम असा आहे, की सेकंड पेपरला मार्क्स येत नाही मागच्या 2 मेन्सपासून. मग त्यांचं मत असं होतं, की सेकंड पेपरसाठी काहीतरी करा, कारण पोस्ट आता सेकंड पेपरमुळे जाते. आणि सेकंड पेपरला कमी मार्क्स देण्याचं कारण काय तुम्हाला ते पण सांगतो मी. सेकंड पेपरला कमी मार्क्स देण्याचं कारण नुसतं हाच नाही, की अभ्यास कमी पडतोय किंवा मुलं दुर्लक्ष करतायत, तो प्रॉब्लेम नाहीये. प्रॉब्लेम हा पण आहे, की एका दिवशी 2 पेपर आहे. एकाच दिवशी 2 पेपर आहे. पहिला पेपर असतो मराठी इंग्लिशचा आणि सेकंड पेपर असतो जीएसचा. तर खरं सांगितलं तर विद्यार्थ्याचा जेवढा परफॉर्मन्स इथे होतोय, तेवढा परफॉर्मन्स इथे होत नाहीये. सेकंड पेपरला कसं असतं माहिती आहे का? आपल्याला प्रिलिम्समध्ये 100 क्वेशन सोडवायची सवय असते. तर मग 100 क्वेशन सोडवायच्या वेळेला सवय असते, तर कसं असतं, की आपल्याला 100 क्वेशन एकदम मन लावून सोडवता येतात. पण जेव्हा नंतरचे 100 क्वेशन येत आहे, म्हणजे 200 क्वेशन सोडवायचे, तेवढा परफॉर्मन्स होत नाही मेंदूचा जेवढा पहिले व्हायला पाहिजे. आणि हे कसं होतं माहिती आहे का? याच्यासाठी सवय करावी लागते. आपल्याला घरी अशा टेस्ट सोडवाव्या लागतात, ज्या त्याच वेळेस सोडवतो आपण, की 11 ते 12 मराठी इंग्लिश, 3 ते 4 जीएस. रोज जर तुम्ही 2 पेपर सोडणार, तर तुमच्या मेंदूला सवय होईल सेकंड पेपरमध्ये स्कोर करण्याची. म्हणून सेकंड पेपरचा स्कोर कमी येण्याचं एक कारण हे सुद्धा आहे. ओके. आणि एक मेजर कारण असं आहे, की मराठी इंग्लिशवर इतका फोकस होऊन जातो मुलांचा. त्यांना असं वाटतं, की यार आम्ही प्रिलिम्सला जीएस केलंय, तर आमचं मेन काम काय, की लँग्वेजमध्ये स्कोर आणणं गरजेचं आहे. कारण तो आपण कमी अभ्यास केला आहे प्रिलिम्सला किंवा केलाच नाहीये. तर त्यांचा फोकस इतका शिफ्ट होतो दुसऱ्या पेपर पहिल्या पेपरवर, की दुसरा पेपर थोडासा दुर्लक्षित होऊन जातो. आणि हे खरं आहे. हे जेन्युइन गोष्ट आहे आणि मराठी इंग्लिशमध्ये स्कोर करणं त्या मानाने सोपं आहे. कारण की 2च विषय आहेत, बरोबर? तर मग या सर्व कारणांनी मी विचार केला, की म्हटलं नवीन मराठी इंग्लिश शिकवण्यापेक्षा त्याचा माझ्या विद्यार्थ्यांना जास्त फायदा होणार नाही. जे रेकॉर्डिंग आहे त्याच्यामध्ये तेवढेच मार्क्स मिळणार त्यांना. आपण थोडंसं यासाठी काहीतरी करावं असा माझा प्लॅन होता. म्हणून मागच्या 3 महिन्यापासूनच मी याच्या कामामागे लागून गेलो होतो. ओके. तर ही अशी बॅच आहे. बॅच चालू करण्याचं कारण मी तुम्हाला सांगून दिलं. आणि समजा तुम्ही बॅच नाही पण लावली, तरी पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, की सेकंड पेपरवर आपल्याला फोकस करायचा आहे. सेकंड पेपरला आपल्याला दुर्लक्षित होऊ द्यायचं नाहीये. आणि किती मार्क्स येते बघा, 147.50 म्हणजे भरपूर जास्ती मार्क्स येते हां. तर मग म्हणजे हे किती 72, 73 मार्क्स 74 मार्क्स होऊन गेले सेकंड पेपरला. 74 क्वेश्चन म्हणजे भरपूर जास्त होऊन गेले मायनस करून. तर मग असं आहे, की आपण इथपर्यंत जाऊ शकतो सेकंड पेपरमध्ये हां. आणि सेकंड पेपर तुम्ही टॉपर येणार का तुम्ही फेल होणार हे सुद्धा डिसाईड करते. त्यामुळे सेकंड पेपर फारच महत्त्वाचा होऊन गेला आहे. तर मग सेकंड पेपरच्या थोडंसं आपण आधी रचनेबद्दल बोलून घेऊ. नंतर मी शिकवणार कसं आहे त्याबद्दल पण मी पुढे सांगतो तुम्हाला. मागच्या 2 वर्षाचं सेम पॅटर्न आहे सेकंड पेपरमध्ये. इतिहासाला 10 क्वेशन आहेत. भूगोल आणि पर्यावरण मिळून 10 क्वेशन आहे. म्हणजे 7 क्वेशन भूगोलाचे आणि 3 क्वेशन जवळपास पर्यावरणाचे दिसतात आपल्याला. अर्थव्यवस्था, अर्थशास्त्र त्याचे 10 क्वेशन आहेत. राज्यघटना हा एकदम सोपा टॉपिक आहे आणि फ्रीचे मार्क्स आहे डायरेक्ट ते. म्हणजे जे मी आता पी-वाय-क्यू एनालिसिस शिकवणार तुम्हाला, तुम्ही तेवढं जरी करून गेलं तरी ते 15 पैकी 15 मार्क्स मिळून जातील तुम्हाला. ओके. तर याचे 15 क्वेशन आहे. सामान्य विज्ञान, जनरल सायन्स याचे 12 क्वेशन आहेत आणि तंत्रज्ञान म्हणजे सायन्स आणि टेक्नॉलॉजी म्हणतो आपण. याचे टोटल 20 क्वेशन आहेत. त्यातले 12 आपलं जनरल सायन्स जे आपण प्रिलिम्सला अभ्यास केलाय ते आणि 8 टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे. टेक्नॉलॉजीमध्ये कॉम्प्युटर, जीपीएस, जीआयएस, रेडिओ सेन्सिंग वगैरे सर्व. कायदे 3 क्वेशन येतात. त्यात 2 कायदे आहेत. एक आर-टी-एस आणि आर-टी-आय. एकदम सोपा प्रॉब्लेम सोपी गोष्ट आहे ही. चालू घडामोडीचे 10 क्वेशन आहेत. गणित, बुद्धिमत्ता आणि त्यामध्ये तुम्ही स्टॅटिस्टिक्स ॲड करून घ्या. याचे मिळून 22 क्वेशन आहेत. म्हणजे भरपूर जास्त वेटेज आहे ना. तर याच्यामध्ये मी शिकवणार कोणते ते पण सांगून देतो. आपल्या ह्या ज्या बॅचचा कंटेंट काय राहील, याच्यामध्ये मी जीएसचं एनालिसिस घेणार आहे. जीएसचं एनालिसिस घेणार आहे म्हणजे कोणतं? जीएस कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल इथपर्यंत. जीएस कन्व्हेन्शनल आणि नॉन कन्व्हेन्शनल एवढ्या क्वेशनचं एनालिसिस घेणार आहे मी. चालू घडामोडीचं काही प्रिव्हियस इयरचं एनालिसिस घेऊन फायदा नाही. कारण की मागच्या वर्षाच्या किंवा 3 वर्ष किंवा 8 वर्षापूर्वीच्या चालू घडामोडी आज काही कामाच्या नाही. याचं काही एनालिसिस घेणार नाही आणि गणित बुद्धिमत्ता काही शक्य नाही. कारण की तेवढा वेळच नाही, बरोबर? माझ्याकडे. तुमच्याकडे आहे, तुम्हाला करावंच लागेल ते. ओके. तर एवढ्या जीएसचं एनालिसिस घेणार आहे मी. कधीपासून? 2011 पासूनच्या प्रश्नपत्रिका मी घेणार आहे. ओके. म्हणजे किती क्वेशन आहेत त्या मेन्सच्या? 58 क्वेशन पेपर आहे, जे की भरपूर आहेत. म्हणजे तेवढ्याच झाल्यात. तर 58 क्वेशन पेपरचं एनालिसिस मी घेणार आहे. कोणत्या क्वेशन पेपर आहे, ते आपण मी इथे लिहून दिलं आहे. तुम्हाला कदाचित दिसणार नाही, कारण मी ते स्क्रीनशॉट टाकलेलं आहे. पण मी तुम्हाला बॅचमध्ये दिलं असते, की कोणत्या प्रश्न पेपरचं नाव आहे. तर एवढ्या क्वेशन पेपर आहे. 2011 ची जी पी-एस-आय मेन्स झाली होती, 18 सप्टेंबरला 2011 मध्ये. तिथून चालू होईल
तर आता जी कंबाईन बी मेन्स झाली आता 17 जून मेला आय थिंक तर ती कंबाईन मेन्स आणि काय म्हणता कंबाईन सी मेन्स जी आता 12 जुलैला होणार आहे. म्हणजे अजून व्हायची बाकी पुढच्या महिन्यात होणार आहे ती. तर तिच्या एनालिसिस इतक्या 58 क्वेश्चन पेपरचं एनालिसिस आपल्या क्लासमध्ये राहील. मग तुम्हाला माहिती आहे की पी-वाय-क्यू एनालिसिसचं महत्त्व किती आहे. ओके. त्यामुळे ते काही मी परत सांगणार नाही. 5 मिनिटात तरी आठवण करून दिली तुम्हाला, पण तुम्हाला माहिती आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन किती महत्त्वाचे एम-पी-एस-सीमध्ये. मी एक व्हिडिओ घेतलाय. त्यामध्ये मी लँग्वेजच्या पेपरचा तुम्ही अभ्यास कसा करू शकता मेन्समध्ये 175 दिवसामध्ये. त्याचा मी तुम्हाला तिथे व्यवस्थित विश्लेषण करून दिलं किंवा एक डायरेक्शन दिली. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. मला असं वाटतं तुम्ही बघितला पाहिजे तो. त्यात तुम्हाला कमी वेळेमध्ये आपण जास्त मार्क्स कसे मिळवू शकतो मराठी, इंग्लिशमध्ये टी-एम-ईची ते सांगितलेलं आहे. त्यात मी तुम्हाला सांगितलंय की मागच्या प्रश्नावरून म्हणजे मागच्या प्रश्नाच्या ऑप्शनवरून कसे नवीन प्रश्न तयार होत आहे. सेम गोष्ट काय म्हणतात जी-एसच्या पेपरला लागू पडते. जी-एसच्या पेपरला लागू पडते. कसं बघा? आता हा जो प्रश्न आहे बघा, हा कंबाईन आता मेन्स 2025 चा प्रश्न आहे. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या दुसऱ्या टप्प्यात काय होतं? आता हा जो प्रश्न आहे ना, हा ॲज इट इज प्रश्न विचारलाय आणि हा प्रश्न आधी 6 ते 7 वेळेस विचारलाय. राज्यसभा मेन्स, फॉरेस्ट मेन्स, इतर मेन्सला. त्यामुळे असे एक्झॅक्ट रिपीट होणारे क्वेश्चन कमी असतील. असे एक्झॅक्ट जे रिपीटेड क्वेश्चन ना, ते कमी असतील. असे तुम्हाला 3 क्वेश्चन आले ते बस झालं. हे काय राहतात, याच्यामध्ये काही चेंज करत नाही. डायरेक्ट ॲज इट इज प्रश्न उचलून टाकतात दुसऱ्या परीक्षेतला. असे 2-3च प्रश्न दिसतील तुम्हाला, मॅक्सिमम 3. तर मी असं म्हणणार नाही की आपल्या बॅचमध्ये जे पी-वाय-क्यू ते ॲज इट इज रिपीट होतील. तसे 2 ते 3 क्वेश्चन दिसतील तुम्हाला. पण ते 3 क्वेश्चन महत्त्वाचे नाही आपल्यासाठी. म्हणजे ते तर फ्रीचेच मार्क्स आहे. आपल्यासाठी इतर गोष्टी महत्त्वाच्या म्हणजे कसं, की मागचा पी-वाय-क्यू आहे, त्याच्या ऑप्शनवरून किंवा त्याच्यापासून एक्स्ट्रा इन्फो जोडून, त्याच्यावर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जोडून आयोग मॉडिफाईड पी-वाय-क्यू तयार करते, मॉडिफाईड प्रश्न तयार करते. हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. अशी संख्या भरपूर राहील. अशी संख्या भरपूर राहील, की एक टॉपिकवर आयोगाने प्रश्न विचारला होता. त्याच टॉपिकवर आयोगाने आता थोडासा डीप प्रश्न विचारला. असे प्रश्न भरपूर राहतील. या प्रश्नासाठी तुम्हाला बॅच कामात येईल. म्हणजे कसं बघा, असे एक्झॅक्ट रिपीटेड क्वेश्चन दिसतील 2-3 ते जाऊ द्या. पण असे प्रश्न तुम्हाला भरपूर दिसतील. त्यातलं 2 उदाहरण मी आणले कारण मी तुम्हाला असे भरपूर उदाहरण देऊ शकतो. हा या वर्षाच्या कंबाईन मेन्सचा प्रश्न आहे. प्रश्न काय आहे? आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत आणि ते कोणी मांडले त्यांचे जनक यांच्या जोड्या लावायच्या आहेत. आता असा सेम प्रश्न 2 वर्षापूर्वी 2023च्या कंबाईनला विचारला होता आयोगाने. त्यात काय होतं, की आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत आणि त्यांचे जोड्या लावायच्या होत्या. कोणती चुकीची ते योग्य आहे ते ओळखायचं होतं. याच्यामध्ये बघा, केवळ लाभाचा सिद्धांत आणि तौलनिक लाभाचा सिद्धांत हे जे 2 आहेत ना, हे तुम्हाला ह्या वर्षाच्या कंबाईनमध्ये दिसतात. तौलनिक लाभाचा सिद्धांत आणि कोणता आहे? केवळ लाभाचा सिद्धांत. म्हणजे आयोगाने काय केलं माहिती आहे का? मागचा पी-वाय-क्यू घेतला. त्यातल्या 2 गोष्टी घेतल्या. 2 गोष्टी एक्स्ट्रा टाकल्या. 2 गोष्टी एक्स्ट्रा टाकल्या आणि जोड्या लावा तयार करून टाकला. याला म्हणतात मॉडिफाईड पी-वाय-क्यू. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन घ्यायचा. त्याला ॲज इट इज रिपीट नाही करायचा. पण त्याच्यामध्ये काही एक्स्ट्राची इन्फॉर्मेशन टाकायची आणि नवीन प्रश्न तयार करायचा. आयोग हेच पॅटर्न तुम्हाला वापरताना दिसतं प्रत्येक प्रश्नपत्रिकेत. आयोग एकदम नवीन काही विचारून टाकत नाही आउट ऑफ द बॉक्स. आउट ऑफ द बॉक्स ते फक्त करंट अफेअरमध्ये विचारतं. बाकी ठिकाणी ते असंच करतं, की मागच्या प्रश्नामध्ये काहीतरी मॉडिफाय करायचं, एक्स्ट्रा गोष्ट टाकायची आणि ती तुम्हाला प्रश्नामध्ये आणून द्यायची. मग आपलं काम काय? की जर एखादा प्रश्न आला समजा हा, तर याच्यावर अजून एनालिसिस करताना जर 2 सिद्धांत आपल्याला दिसताय बरोबर, तर अजून 2 सिद्धांत जे किंवा 3 सिद्धांत जे एक्स्ट्राचे ते आपण तिथेच एनालिसिस करून घेतलं, तर जे पुढे येणारा प्रश्न आहे तो आपला चुकत नाही. यासाठी ही बॅच महत्त्वाची आहे. मी तुम्हाला हेच करणार आहे, की एक प्रश्न घेतला, त्याच्या निगडीत त्याच्यासारखीच एक्स्ट्राची माहिती देईल, ज्याच्यावर नवीन प्रश्न तयार होईल. ओके. तुम्हाला ते नवीन शोधण्याची गरज नाही 2-4 पुस्तकामध्ये. हा एक उदाहरण देतो तसंच सेम. हा या वर्षाच्या कंबाईनचा प्रश्न आहे. प्रश्न काय? कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात खालीलपैकी कोणत्या नेत्यांना डोंगरीच्या तुरुंगात 4 महिन्यांची शिक्षा भोगावी लागली? तुम्हाला जर थोडाफार इतिहास चांगला माहिती असेल तुम्हाला उत्तर येईलच याचं. लोकमान्य टिळक आणि कोण? गोपाळ गणेश आगरकर यांना ती शिक्षा झाली होती. आता हा प्रश्न एक्झॅक्ट विचारला नाही आधी आयोगाने. पण जर तुम्ही 4 वर्षापूर्वीचा पेपर बघितला, क्लर्क मेन्स 2021 तिथे आयोगाने हा प्रश्न विचारला होता. प्रश्न काय होता? 101 दिवसाच्या तुरुंगातून सुटका झाल्यावर मुंबईत टिळक आणि आगरकरांची जंगी मिरवणूक व सत्कार कोणी घडवून आणला होता समजा. आता याच्यामध्ये जेव्हा मी तुम्हाला हा प्रश्न शिकवेल बॅचमध्ये, तेव्हा मी तुम्हाला हे पण सांगेल, की यांना 101 दिवसचा तुरुंगवास का झाला होता? कर्वे प्रकरणामुळे. बरोबर? त्याच्यामुळे 101 दिवसाचा तुरुंगवास झाला होता. कुठे झाला होता? डोंगरीच्या तुरुंगात. डोंगरी इथे दिलं नाही ते, पण डोंगरीच्या तुरुंगात झाला होता तो. कोणाकोणाचा झाला होता? टिळक आणि आगरकर. आणि त्या त्या तुरुंगवासामध्ये या दोघं मित्रांमध्ये काय झालं, की ज्याचे परिणाम आपल्याला नंतर दिसतात, ते पण तुम्हाला सांगून देईल मी तिथे. जर तुम्हाला इतक्या गोष्टी मी तिथे सांगून दिल्या, तुम्ही सांगा त्याच्यानंतर जो हा मॉडिफाय प्रश्न येतोय, हा काही तुम्हाला जड जाईल का? हेच माझं काम आहे, की आधीच्या प्रश्नामध्ये इतकी माहिती देऊन ठेवायची तुम्हाला, जास्त नाही कुठल्या कुठे, पण त्या प्रश्नाच्या निगडीत इतकी माहिती देऊन ठेवायची, की जर त्या प्रश्नाच्या आजूबाजूला दुसरा प्रश्न आयोगाने तयार केला,
तर तो तुमचा चुकायला नको. बरोबर? तर अशा प्रकारची ही बॅच आहे. मला माहिती आहे, की मागच्या प्रश्नांचे पी-वाय-क्यूचं महत्त्व किती आहे. म्हणून मी पी-वाय-क्यू अॅनालिसिसवर तिथे फोकस करतोय. नाहीतर आपण डायरेक्ट अशी बॅच लॉन्च करू शकलो असतो, की कंबाईन मेन्स सेकंड पेपर बॅच. पण मला वाटतं त्यापेक्षा ही जास्त फायदेशीर राहील. कारण तुम्हाला सर्व शिकण्याची गरज नाही. तुम्ही प्रिलिम पास झालेले आहेत. म्हणजे तुमचा जी-एसचा अभ्यास आहे, तुम्हाला सर्व शिकण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त कामाचं शिकण्याची गरज आहे सध्याच्या घडीला. आता पहिली गोष्ट, ज्यांनी माझी इंग्लिशची पी-वाय-क्यू अॅनालिसिसची बॅच केली, त्यांना माहिती आहे, की मी कसं शिकवतो. पण ज्यांनी केलेली नाहीये, त्यांच्यासाठी मी पुढे सांगतो, की माझी शिकवण्याची पद्धत कशी राहील. बघा ना इकडे. हा एक प्रश्न आहे प्रिव्हियस इयर क्वेशनचा, या वर्षाचा आहे हा कंबाईनचा. हा प्रश्न घ्यायचा आणि त्याचं स्पष्टीकरण द्यायचं. मी असं शिकवणार नाही. कारण की अशी पुस्तकं मार्केटमध्ये उपलब्ध आहे. एक प्रश्न, त्याचं अॅनालिसिस. हे तर तुम्ही घरी पण वाचू शकता. बॅच लावायची काय गरज आहे मग त्यासाठी. तर मी असं शिकवणार नाही, की प्रश्न घेतला आणि त्याचं अॅनालिसिस दिलं. मी कसं शिकवतो, इंग्लिशच्या बॅचमधल्या मुलांना माहिती आहे. मी इथे कसं शिकवलं माहिती आहे का अॅनालिसिसमध्ये? एक टॉपिक घ्यायचा. उदाहरणार्थ, संघराज्य व्यवस्था, ओके, भारताची. तुम्हाला कदाचित क्लॅरिटी नसेल हे दिसायला. त्याचं कारण काय, की मी पुस्तक तयार केलं मी. त्या पुस्तकाचा स्क्रीनशॉट इथे टाकलाय. तसं बॅचमध्ये राहणार नाही. बॅचमध्ये वेगळं कंटेंट राहिलं. तर समजा संघराज्य व्यवस्था हा टॉपिक घेतला मी. त्याची माहिती मी तुम्हाला आधी देऊन देईल. त्याची माहिती मी तुम्हाला आधी देऊन देईल. ओके. आणि नंतर त्याच्यावरचे प्रश्न घेईल. आता संघराज्य व्यवस्था याच्यावर किती प्रश्न आले बघा. 4, 4, 8, 4, 12 आणि 1, 13. 13 प्रश्न आले भारताच्या संघराज्य व्यवस्थेवर. 13 प्रश्न आले भारताच्या संघराज्य व्यवस्थेवर. याचा फायदा काय तुम्हाला ते सांगतो मी. याचा फायदा असा असतो, की प्रश्न वाचून त्याचं अॅनालिसिस दिलं मी, तर प्रत्येक प्रश्नाला मला सेम गोष्टी रिपीट कराव्या लागेल संघराज्य व्यवस्थेबद्दल. जास्त टाईम वेस्ट होईल आपला. एक प्रश्न घ्यायचा, तो शिकवायचा, पुढच्या प्रश्नात त्याच गोष्टी रिपीट होतात, परत तेच शिकवायचं. टाईम वेस्ट होतो. बरोबर आहे का नाही? किंवा मी तुम्हाला असं सांगून देईल मग, जेव्हा 7वा प्रश्न येईल तेव्हा, की पहिल्या प्रश्नामध्ये बघून घ्या. त्याला काय अर्थ आहे? बरोबर आहे का नाही? की पहिला प्रश्न बघून घ्या. तुमच्याकडे तेवढा टाईम थोडी आहे. मग मी हे असं शिकवण्याचा फायदा काय माहिती आहे का? की तुम्हाला 13 प्रश्नांना परत-परत रिपीट करायची गरज नाही. एकदाच शिकवून द्यायचं. नंतर त्याच्यावरचे 13 प्रश्न घ्यायचे. आणि दुसरा फायदा, जेव्हा मी तुम्हाला अगोदर शिकवून दिलंय, त्यानंतर जेव्हा तुम्ही हा प्रश्न बघाल त्याच्या पुढच्या स्लाइडमध्ये, तेव्हा तुम्ही स्वतः पण डोकं लावणार, की याच्यात हे कट कसं करतोय आपण किंवा अ, याच्यामध्ये आयोगाने कोणता शब्द फिरवलाय, याच्यावर तुमचं जास्त लक्ष जाईल. बरोबर आहे का नाही? जेव्हा आपण प्रश्न घेतो आणि त्याचं स्पष्टीकरण वाचतो ना, आपलं स्पष्टीकरणावर फोकस राहतो, प्रश्नावर राहतच नाही. पण इथे तसं राहणार नाही. स्पष्टीकरण आधीच भेटून गेले तुम्हाला. तुम्ही प्रश्नावर फोकस करताय, की ऑप्शन कसे कट करता येतील. चुकला आहे म्हणजे वाले 3 कट करून टाकायचे, लगेच गोल करायचं. हे तुम्हाला जास्त लक्ष देता येईल प्रश्न बघताना. तुम्हाला स्वतः उत्तर काढता येईल. तुम्ही स्वतः ते व्हिडिओ गेम सारखं करणार तुम्ही. तुम्हाला मजा येईल बॅचमध्ये की कसं आपण गेम करत नाही का क्विज गेम. याचं उत्तर काय, याचं उत्तर काय तसं. पहिलेच शिकून दिलंय, तुम्हाला फक्त उत्तर काढायचंय. याच्याने आपला टाईम पण वाचतोय, कंटेंट पण क्वालिटी भेटते आणि तुमची पण रिहर्सल होते. मला असं वाटतं शिक्षक काय शिकवतो यापेक्षा विद्यार्थी काय शिकतो हे महत्वाचं आहे. तुमची मेहनत जास्त महत्वाची आहे. तुम्हाला मेहनत करायला इथे वाव आहे म्हणून मी असं शिकवणार आहे. वेळ कमी. दुसरी गोष्ट काय, की कंटेंट जास्ती मिळतंय, वेळ कमी लागतोय आणि तुम्हाला पण त्यामध्ये मेहनत करायला चान्स आहे. तुम्हाला इतर गोष्टींवर फोकस करायला चान्स आहे, की ऑप्शन कसे कट करायचे, कोणत्या शब्दावर फोकस करायचा, कोणत्या गोष्टी इग्नोर करायच्या असं. मग मी शिकवणार कसं आहे बघा. तुम्ही जे पण एनालिसिसचे पुस्तक बघितले असतील, ते पुस्तक कसे माहिती आहे का? 18 उठाव, त्याच्यावरचे सर्व प्रश्न. त्याच्यामध्ये काही सिक्वेन्स नाही किंवा समजा घटना निर्मिती, घटना निर्मितीचे सर्व प्रश्न. त्याच्यामध्ये काही सिक्वेन्स नाहीये. बरोबर? मी तसं नाही करणार. मी घटना निर्मितीमध्ये सुद्धा सब टॉपिक करून ठेवले. 3 स्तरावर मी सब डिव्हाईड केलेलं आहे हां. इंग्लिशच्या बॅचमध्ये तसंच केलं होतं मी. इथे पण तसं करतोय, की एका टॉपिकचे 3 सब डिव्हायडेशन करायचं. प्रत्येक टॉपिकचे असे डिव्हायडेशन करता येत नाही. पण घटना निर्मितीचं बघा मी असं डिव्हायडेशन केलंय. पहिले घटना समितीची मागणीचे 2 प्रश्न, नंतर सदस्य संख्येवरचे प्रश्न, नंतर तिच्या कार्यावरचे प्रश्न, नंतर समित्यांवरचे प्रश्न, नंतर त्यामधल्या व्यक्तींवरचे प्रश्न आणि एक इतर प्रश्न. असं मी डिव्हायडेशन केलंय. म्हणजे तुम्हाला एका टॉपिकमध्ये पण सब डिव्हायडेशन भेटेल. असं कोणतंच एनालिसिसच्या पुस्तकात दिलेलं नाही महाराष्ट्रामध्ये. दुसरा टॉपिक बघा. याच्यावर 51 प्रश्न आले घटनेचे वैशिष्ट्य. याच्यामध्ये स्रोतवाले प्रश्न एका ठिकाणी घेऊन घेतले, की घटनेचे स्रोत कुठून-कुठून आलेत. व्यक्ती आणि त्याची टिप्पणी एका ठिकाणी येऊन घेतलं. राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ट्ये एका ठिकाणी येऊन घेतलं. हे झाले मेन टॉपिक. त्याच्यामध्ये सुद्धा मी अजून सब डिव्हायडेशन केलंय. कसं बघा. राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यामध्ये त्याच्या ओळखवर प्रश्न, धर्मनिरपेक्षता या वैशिष्ट्यावर कोणते प्रश्न आलेत, गणराज्यावर कोणते प्रश्न आलेत, संसदीय आणि अध्यक्ष पद्धतीवर कोणते प्रश्न आलेत, लोकशाहीवर कोणते प्रश्न आलेत, समाजवादी या शब्दावर कोणते प्रश्न आलेत, संघराज्य पद्धतीवर कोणते प्रश्न आलेत. तुम्हाला समजतंय की मी काय सांगतोय? तुम्ही म्हणणार एवढं रिकामा कामं का करताय तुम्ही? याच्यात भरपूर मेहनत आहे मला डिव्हायडेशन करायला प्रश्नांची. पण याचा फायदा काय माहिती का? आपल्या घटनेचे जवळपास 25 वैशिष्ट्य आहेत. ते 25 वैशिष्ट्य तुमच्यासाठी महत्त्वाची नाहीत. तुमच्यासाठी हे 7च वैशिष्ट्य महत्त्वाचे आहेत. याच्यावर आयोग परत-परत प्रश्न विचारते. तुम्ही म्हणणार मग ते बाकीच्या 18 वर प्रश्न येऊ शकत नाही का? येऊ शकतो. पण रिव्हिजन करताना तुमच्याकडे टाईम कमी असताना तुम्ही कशावर फोकस करणार? त्याच्यावर आधी विचारलंय त्याच्यावर. आणि हे सर्व नोट्स मी तुम्हाला शेवटी देणार आहे.
बॅच संपल्यावर की एक मेन्सची पर्टिक्युलर नोट्स राहील. मेन्ससाठी तेवढं करणं फार गरजेचं राहील. ती मस्ट नोट्स राहील तुमच्यासाठी, जी बॅचच्या शेवटी देणार आहे मी. तुम्हाला हे समजलं मी काय सांगितलं, की एवढं सब डिव्हायडेशन करायचं कारण काय? हे 25 वैशिष्ट्ये त्यामधले 18 विचारत नाही आयोग. हे तुम्हाला सांगून द्यायचंय मला. ते 7 महत्वाचे. त्या 7 मध्ये पण 2 कोणते महत्वाचे? संघराज्य पद्धत आणि धर्मनिरपेक्षता. त्याने असं डिव्हायडेशन केलं नाही अभ्यासामध्ये. तो काय करेल? पेपरच्या शेवटी तो सर्व वाचेल आणि कदाचित तो संघराज्य पद्धतमध्ये येऊन येताना थकून जाईल. त्याच्याकडे त्याचं लक्ष राहणार नाही. बाकीचं चांगलं वाचलेलं राहील. पण आयोग त्याच्यावरच प्रश्न विचारणार आहे. त्याच्यामुळे मला तुम्हाला सांगायचं काय, की सब डिव्हायडेशनमध्ये तुम्हाला टॉपिक मधला पण कोणता टॉपिक महत्वाचा हे समजेल शेवटी. तर तुम्ही मूलभूत हक्क एक शेवटचा पॉइंट सांगतो तुम्ही. मूलभूत हक्क हा टॉपिक घेतला. त्याचं मी किती डिव्हायडेशन केलं तुम्हाला ते सांगतो मी. पहिले मी घटकमध्ये डिव्हायडेशन केलं. ओळखवर 12 प्रश्न आलेत. कलमवर 5 प्रश्न आले जोड्या लावामध्ये. नंतर समानतेच्या हक्कावर 12 प्रश्न आलेत. समानतेच्या हक्कामध्ये ओळखवर 7 प्रश्न आले. कलम 14 प्रश्न आलाय, 15 आलाय. 16, 17, 18 आयोगाने विचारलंच नाही. आता याचा अर्थ असं नाही त्याच्यावर आयोग विचारू शकत नाही. पण जास्ती महत्वाचं काय? 14 आणि 15. स्वातंत्र्याचा हक्क. याचं पुढचं डिव्हायडेशन आता. कलम 19 वरचे प्रश्न वेगळे, 20 वरचे वेगळे, 21 वरचे वेगळे, 21 ए वरचे वेगळे, 22 वरचे वेगळे. इथे प्रत्येक कलमवर प्रश्न विचारला आयोगाने. नंतर धार्मिक हक्क याचं डिव्हायडेशन करायची गरज पडली नाही. सांस्कृतिक हक्क याची डिव्हायडेशन करायची गरज पडली नाही. कारण की त्याच्या बेसिकवर प्रश्न विचारले. संपत्तीच्या अधिकारावर 3 प्रश्न आले. संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्कातून काढून टाकला. बरेच लोक तेवढं वाचूनच खुश होऊन जातात, की हा काही कामाचा नाही. पण त्याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेत. घटनात्मक उपाययोजनाचा हक्क. याच्यामध्ये पण ओळखवर 8 प्रश्न म्हणजे रीट. बंदी प्रत्यक्षकरण, परमादेश, उत्प्रेक्षण याच्यावर एक प्रश्न आलाय. बंदी प्रत्यक्षकरणवर 2 प्रश्न आलाय. आणि कंबाईन बीला 24 मध्ये याच्यावरच रिपीट झालाय प्रश्न. 8 वर्षानंतर रिपीट झाला तो. म्हणजे मी इतकं डिव्हायडेशन का करतोय? तर 4 ते 5 तुम्हाला रीटमध्ये कन्सेप्ट दिसताय. त्यातला 2 वरच प्रश्न आलाय समजा. त्या 2 वरच आपल्याला फोकस करायचा आहे. बरोबर? किंवा एखादा टॉपिक आहे धार्मिक हक्क. याच्या एकदम डिटेलमध्ये जायची गरज नाही. अपवाद वगैरे. आयोगाने एकदम बेसिक प्रश्न विचारलाय. हे तुमच्या मेंदूमध्ये क्लॅरिटी येऊन जाईल. म्हणून मी इतकं डिव्हायडेशन करून तुम्हाला शिकवते. आणि याचा दुसरा फायदा जो माझ्यासाठी व्यक्तिगत फायदा आहे. जितकं मी डिव्हायडेशन करतो तितकं मला शिकवायला सोपं होऊन जातं. म्हणजे संपत्तीचा अधिकार आधी शिकून द्यायचा. नंतर त्याच्यावरचे 3 प्रश्न घेऊन घ्यायचे. मग असा तो काय म्हणता मला पण फायदा होऊन जातो शिकवताना. जितकं मी डिव्हाईड करेल तितकं मला चांगलं शिकवता येईल आणि तितकं तुम्हाला अभ्यास करून फायदा होईल. याच्याने काय होईल माहिती का? जेव्हा तुम्ही मूलभूत हक्काचा शेवटी रिव्हिजन करणार ना, ते 50 पेजचं जे चॅप्टर आहे तुम्हाला ते वाचायची गरज नाही. तुम्हाला फक्त 5 पेजची नोट्स वाचायची गरज पडेल. यासाठी मी हे म्हणजे डिव्हायडेशन करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला ती सवय आहे, की मी जितकं जास्त क्लासिफाय करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याने माझी रिव्हिजन सोपी होऊन जाते. असा माझा अनुभव होता. तर तुम्हाला हे समजलं असणार. मी जी एनालिसिसची बॅच घेत होते असं नाही करत आहे, की मार्केटमधलं एखादं पुस्तक घेतलं, त्याच्यामधले प्रश्न घेतले आणि ते शिकवायला लावून गेलो. नाही. मी स्वतः प्रश्नपत्रिका फाडल्या, त्यांना चिटकवल्या, त्यांना अजून सब डिव्हाईड केल्या आणि मग ते शिकवायचा प्रयत्न करणार आहे. माझा शेवटचा हेतू असा आहे, की मुलांना त्याचा फायदा झाला पाहिजे. मुलांना वाटलं पाहिजे, की की आपण नुसतं पुस्तक वाचून आम्हाला फायदा झाला असता, असं नको वाटायला मुलांना. इथे येऊन काहीतरी फायदा झाला पाहिजे, असं माझी अपेक्षा आहे. बॅचमध्ये तुम्ही काय-काय अपेक्षा ठेवू शकता तेवढं सांगतो मी आणि मग व्हिडिओ संपवतो. पहिले तर कमीत कमी वेळात संपूर्ण जी-एसची रिव्हिजन होऊन जाणार आहे आणि जेव्हा मी जी-एस म्हणतो त्यामध्ये टेक्निकल पार्ट पण येणार आहे, तो कायदे पण येणार आहे, हे पण तुम्ही पर्यावरण पण येणार आहे, हे तुम्ही लक्षात राहू द्या. सर्व जी-एसची रिव्हिजन होऊन जाईल. कमीत कमी वेळामध्ये हां. कारण की सर्वच शिकवायची गरज पडणार नाही मला. सर्व शिकून फायदा पण नाही कारण तुम्हाला येतं ते. म्हणून तुम्ही प्रिलिम पास आहे. जे कामाचं आहे ते सर्व रिव्हिजन होऊन जाईल तुमची जी-एसची. टू द पॉइंट शिकवलं जाईल. म्हणजे जो प्रश्न आहे ना, त्याच्यावर एक्झॅक्ट चांगलं शिकवलं जाईल. पण याचा अर्थ असा नाहीये, की मी समजा कलम 12 वर एक प्रश्न विचारलाय राज्याची डेफिनिशन, फक्त डेफिनिशन सांगून दिली. नाही, मी तेवढं करणार नाही. त्याच्या आजूबाजूच्या एक्स्ट्रा गोष्टी पण सांगेल तुम्हाला. आता लक्षात राहू द्या. एक्स्ट्रा म्हणजे जास्ती. अननेसेसरी म्हणजे जे गरजेचं नाही ते. मी तुम्हाला एक्स्ट्रा गोष्टी शिकवेल, अननेसेसरी शिकवणार नाही. अननेसेसरी शिकून काय होईल, तुमच्या डोक्यात उलट कन्फ्युजन होऊन जाईल. मी त्या प्रश्नाच्या निगडीत एक्स्ट्रा गोष्टी शिकवेल, पण अशा शिकवेल की ज्याच्यावर प्रश्न तयार होत आहे. असं नाही की मला माहिती द्यायची म्हणून काही द्यायची लोकांना इम्प्रेस करण्यासाठी. त्यात काही मजा नाही. ज्याच्यावर प्रश्न येईल, त्या प्रश्नाच्या निगडीत आहे ते मी तुम्हाला शिकवेल. बरोबर? एक्स्ट्राच्या गोष्टी शिकवताना अननेसेसरी मी शिकवणार नाही. जे तुम्हाला कामात येईल तेच शिकवायचा मी प्रयत्न करेल. पुढे पी-वाय-क्यू मधील पर्यायांचं पण विश्लेषण करेल मी, की नुसता पी-वाय-क्यू घेतला आणि त्याच्यावरचं शिकवून दिलं नाही. तर समजा एक वृत्तपत्र दिले समजा, की काळ हे वृत्तपत्र कोण संपादक होतं? त्याच्यामध्ये एक उत्तर असेल काहीतरी आणि 3 ऑप्शन ज्या लोकांची नावं आहेत ना, ते कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते ते पण मी तुम्हाला सांगेल. म्हणजे उद्या त्यांच्यावर प्रश्न तयार होईल. मी तुम्हाला मराठी आणि इंग्लिशचं जेव्हा हे घेतलं व्हिडिओ लेक्चर, की पुढचा अभ्यास कसा केला पाहिजे, त्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला सांगितलं, जो आजचा ऑप्शन आहे ना, तो उद्याचा प्रश्न आहे. ऑप्शनवरून एक प्रश्न तयार करते. तुम्हाला मी ते सांगितलं आधीच. तर मग याचा फायदा काय होईल? तुम्हाला आधीच थोडंसं तुम्हाला म्हणजे मला पण आधीच प्रिडिक्शन करता येईल,
की पुढे प्रश्न काय येऊ शकतो, काय तयार होऊ शकतो, ते पण मी तुम्हाला इथे सांगेल. 2011 पासूनचे एमसीक्यू घेईल मी. मार्केटमधले 2-3 पुस्तकं बघितले एनालिसिसचे. तर तिथे 2014 पासून किंवा 2016 पासूनचं एनालिसिस दिलंय. अ, दुसऱ्या पुस्तकाबद्दल वाईट बोलणं किंवा त्याच्याबद्दल चांगलं बोलणं यासाठी मी व्हिडिओ तयार करत नाहीये. प्रत्येक शिक्षकाचा वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो परीक्षेकडे बघण्याचा. त्यांना जे महत्त्वाचं वाटतं त्यांनी ते घेतलं. पण माझा व्यक्तिगत स्वतःचा अनुभव असा आहे, की मी जेव्हा प्रश्नपत्रिका चिटकवायला बसलो ना टॉपिक वाईज, तेव्हा मला समजलं की 2011 मधले सुद्धा टॉपिक आयोगाने विचारले. आणि मी परत एकदा सांगतो, 2011 मध्ये एक्झॅक्ट प्रश्न रिपीट केला नाही आयोगाने 2025 मध्ये. पण त्या प्रश्नाच्या ऑप्शनवरून नवीन प्रश्न तयार केलाय. त्यामुळे मला असं वाटलं की 2011 पासूनचे प्रश्न महत्त्वाचे, म्हणून मी 2011 पासूनच्या प्रश्नपत्रिकांचा एनालिसिस तिथे घेणार आहे. 14 पासून किंवा 16 पासून नाही घेणार आहे. 11 पासून हे लक्षात राहू द्या. पुढचं आणि याचा सर्वात मेन फायदा काय होईल तुम्हाला? याचा सर्वात मेन फायदा असा होईल, की तुमचं जी-एसकडे दुर्लक्ष होणार नाही. मला माहिती आहे तुम्हाला कोणी काहीही सांगितलं, तुम्ही जास्ती फोकस मराठी इंग्लिशवरच करणार आहे आणि तो करायला पण पाहिजे. 2 विषय 100 क्वेशन आहे म्हणजे भरपूर जास्त वेटेज आहे. तुम्ही तिकडे फोकस केला पाहिजे. तुम्ही आत्ताच प्रिलिम्सला जी-एसचा अभ्यास करून आले मला माहिती आहे. तुमचा तिकडे जास्ती फोकस असेलच. पण तुमच्या मनातून ही कन्फ्युजन नको होऊन जायला किंवा तुम्हाला अशी भीती नको वाटायला, की यार माझं जी-एस मागे पडतंय. त्यासाठी ही बॅच महत्त्वाची. रोज व्हिडिओ येईल, रोज नोट्स भेटेल तुम्हाला. तर तुम्ही त्याच्या टचमध्ये राहणार. कमीत कमी वेळात तुम्ही जी-एसच्या टचमध्ये राहणार. त्यासाठी ही बॅच महत्त्वाची आहे. इथं बरेच लोकं काय करतील माहिती आहे का? असं करतील, की पहिले ना, पहिले 2 महिने डायरेक्ट मराठी इंग्लिश करतील. पहिले 2 महिने मराठी इंग्लिश करून घेतील आणि नंतर मग जी-एसला हात लावतील. नंतरच्या 2 महिन्यामध्ये आणि तेव्हा त्यांना असं वाटेल, की मराठी इंग्लिश विसरतोय तो. बरोबर? म्हणजे ना इकडे जी-एस चांगलं झालं, ना इकडे मराठी इंग्लिशची रिव्हिजन झाली. याच्याने काय होईल, तुम्ही दिवसभर मराठी इंग्लिशचा अभ्यास करणार, 1-1.5 तास व्हिडिओ बघणार, 1-1.5 तास त्याची नोट्सची रिव्हिजन करणार. तुम्ही दिवसामध्ये जी-एसच्या टचमध्ये राहणार. असं मी तुम्हाला पुढचे 170 दिवस सोबत राहणार आहे. असं मी तुम्हाला 170 दिवस सोबत राहणार आहे. कारण 120 पेक्षा जास्त तर व्हिडिओज येतील. त्यानंतर मी तुम्हाला त्या नोट्स पण प्रोव्हाईड करणार आहे. नंतर पण मी तुम्हाला वेळापत्रक टाकत राहील, की पुढे कसा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे पुढचे 150, 160 दिवस जेवढे आपल्याकडे, तेवढे दिवस तुम्ही सीरियस राहणार जी-एसबद्दल. पेपरच्या दिवशी तुम्हाला असं वाटणार नाही, की यार मी मराठी इंग्लिशला पूर्ण ताकद लावून दिली, पण सेकंड पेपर माझा मागे पडून गेला. असं तुम्हाला वाटणार नाही. त्यामुळे ही बॅच जास्त महत्त्वाची आहे. बरेच लोकं असं आहे, की जी-एसला एक वेळ सुरुवातीला अभ्यास सुरू करतात लोकं, पण नंतर मराठी इंग्लिशकडे इतकं शिफ्ट होऊन जातात, की तिकडे ते मागेच पडून जातात. असं होतं बऱ्याचदा. बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे हा पण एक बॅचचा मेन फायदा आहे, की तुम्ही त्याच्या टचमध्ये राहणार. जी-एसच्या रोजचा अभ्यास रोज चालू राहील तुमचा. तुम्हाला असं कारण देता येणार नाही, की नंतर करून घेईल, परवा नंतर करून घेईल किंवा पुढच्या महिन्यात करून घेईल असं तुम्ही म्हणणार नाही. तर हा एक मेन फायदा वाटतो मला बॅचसाठी. आता बॅचची थोडीशी टेक्निकल माहिती देतो आणि मग हा व्हिडिओ संपवतो. बॅचची व्हॅलिडिटी किती राहील? बरोबर? बॅचची व्हॅलिडिटी ना 1 वर्ष व्हॅलिडिटी राहील. म्हणजे तुम्हाला ही पण कंबाईन मेन्स होऊन जाईल आणि पुढची पण कंबाईन मेन्स होऊन जाईल त्यामध्ये. गरज नको पडायला. ह्याच मेन्समध्ये पोस्ट मिळाली पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे सर्वांना पोस्ट मिळू शकत नाही कारण जागा लिमिटेड असतात. तर पुढच्या वर्षी पण तुम्हाला ही बॅच कामात येईल. बॅचचा वॉच टाईम किती आहे? 3 वेळेस तुम्ही बॅचचा टाईम बघू शकता. पण तुम्ही म्हणणार, "सर 3 टाईममध्ये पुढच्या वर्षी काय बघू?" तर काळजी करू नका. पुढच्या वर्षी मी परत 3 टाईम तुम्हाला वाढवून देईल, काही काळजी करू नका. 3 टाईमचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, 1 तासाचा व्हिडिओ तुम्ही 3 तास पाहू शकता. ओके. आणि त्यामध्ये असं गरजेचं नाही, की तुम्ही आता आता म्हणजे असं नाही, की तुम्ही आता 10 मिनिटं बघितलं, नंतर परत 10 मिनिटं बघितलं, नंतर परत 10 मिनिटं बघितलं. असं समजू नका, की तुमचे 3 व्ह्यू संपून गेले. व्ह्यू अनलिमिटेड आहे. टाईम 3 पट आहे हां. आता फीजबद्दल शेवटी सांगतो. जर तुम्हाला कोणतीही अडचण आली बॅच संबंधी किंवा ॲप संबंधी, तर तुम्ही ह्या नंबरवर मेसेज कॉल करू शकता. हा माझा नंबर आहे. याच्यावर तुम्ही अभ्यासासंबंधी मेसेज करू शकता WhatsAppवर. याचं फक्त WhatsApp चालू असतं, याची कॉलिंग चालू राहत नाही. पण या दोघांचा कॉलिंग पण चालू असते, WhatsApp पण चालू असतं. तुम्हाला ॲप संबंधी, बॅच संबंधी काही अडचण आली, तुम्ही इथे कॉल मेसेज करू शकता. इतर माहिती सांगतो. पी नोट्स तुम्हाला मिळतील. कशा मिळतील? मी आहे ना, आजची रात्र आहे समजा. आज रात्री तुम्हाला क्वेशन पेपर देईल त्या टॉपिकचा, जो उद्या शिकवायचा आहे. म्हणजे रात्रीमध्ये तुम्ही 15-20 मिनिटात किती एका टॉपिकवर 40-40 प्रश्न आले. म्हणजे पेपरला तुम्हाला 36 सेकंद मिळतात प्रश्न वाचायला. जर तुम्ही 1 मिनिटं पण घेतला, तर 30 ते 40 मिनिटं लागतील तुम्हाला प्रश्न वाचायला. एवढे लागत नाही मग समजा 40 मिनिटं लागतील. ओके. रात्री काय करायचं तेवढे प्रश्न वाचून घ्यायचे. हां. सकाळी काय करेल मी, सकाळी तुमचं काम काय, की तो टॉपिक तुम्ही काय म्हणता वाचला पाहिजे. तर समजा मी तुम्हाला सांगतोय, की घटना निर्मिती हा आपला टॉपिक आहे. तुमचं काम काय, की सकाळी लेक्चर यायच्या पहिले 2 तासामध्ये तुम्ही तो टॉपिक वाचून घेतला पाहिजे. त्यानंतर मी तुम्हाला जे शिकवलेलं एनालिसिस आहे, त्याची पी देईल. ओके. शिकवलेल्या एनालिसिसची पी देईल म्हणजे त्यामध्ये कंटेंट पण राहील प्रश्नांसहित. तुम्ही या पी आणि पी ऑफलाईन डाउनलोड करू शकता. याचा अर्थ काय, मोबाईल ॲपमध्ये नाही, मोबाईलमध्ये तुम्ही त्याचा झेरॉक्स काढू शकता. तुम्हाला ते नंतर वापरता येईल. टेक्निकल प्रॉब्लेम आले तुम्हाला मी सांगितलं. टेक्निकल प्रॉब्लेम कसं येतं बघा मित्रांनो, बरेच ज्यांनी कधी ऑनलाईन क्लास केले नाही त्यांना मी सांगतो, की बऱ्याचदा तुम्ही आम्हाला मेसेज करता, की "सर ॲप चालत नाहीये, व्हिडिओ लोड होतोय." तर आम्ही काय करतो, ज्या कंपनीने ॲप तयार केलंय,
त्या कंपनीला मेसेज करतो. ती कंपनी ते सॉल्व्ह करते. त्यात 1-2 तास किंवा कधी-कधी 1 दिवस पण लागून जातो. त्यामुळे एखादा मेसेज असं सामान्यतः प्रॉब्लेम होत नाही. आता 50,000 विद्यार्थ्यांनी ॲप डाउनलोड केले, बरोबर माझं. तर मग त्यामध्ये 1-2% विद्यार्थ्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, बरोबर आहे का नाही? तर मग त्यावेळेस थोडं समजून घ्यायचं. जर असं काही होतंय तर कालचं लेक्चर बघून घ्यायचं किंवा कालच्या नोट्स वाचून घ्यायच्या. जास्त पॅनिक व्हायची गरज नाही. पण आम्ही प्रयत्न करतो की त्याच दिवशी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला पाहिजे 1-2 तासामध्ये. असं होऊ शकतं. तर त्यासाठी हे 2 नंबर आहेत. तुम्ही इथे कॉल करून ते करू शकता हां. शिक्षक कोण राहतील बघा. आता एवढे सर्व 6-7 विषय तर मी एकटा शिकवू शकत नाही. जिओग्राफीसाठी माझे मित्र शिकवणार आहेत. माझ्याकडे कंबाईनची बॅचमध्ये पण तेच शिकवतात. त्यांचा अभ्यास पण चांगला आहे. त्यांचं कंटेंट पण एकदम क्वालिटी. तर त्यांचं नाव तुम्हाला माहिती असेल सत्यपाल सर. ते तुम्हाला जिओग्राफी शिकवतील. बाकीचे जेवढे विषय बघा म्हणजे हां, जिओग्राफी आणि पर्यावरण ते माझे मित्र शिकवतील सत्यपाल राजपूत सर. ते शिकवतील. बाकीचे सर्व विषय मी शिकवणार आहे. फक्त इतिहाससाठी जर तुम्हाला वाटलं, तर मी दुसरे शिक्षक लावेल. तुम्ही म्हणणार आम्हाला कशाला वाटेल असं? त्याचं कारण असतं ना, विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रकारचे विद्यार्थी असतात. प्रत्येकाचं मत वेगळं असतं. काही विद्यार्थ्यांचं असं मत असतं, की "सर तुम्ही सर्व विषय शिकवा." आणि काहींचं मत असं असतं, की "सर तुम्हाला पण आता थोडं बोर होऊन गेलं. दुसरा पण एखादा माणूस बघा." कारण की मी इतक्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. किती भरपूर आहेत ते, बरोबर आहे का नाही? मग तुम्हाला असं 120 पैकी जर 90 लेक्चरला मीच दिसतोय, तुम्ही बोर पण होऊ शकता. ते आपण नंतर ठरवू. जर तुम्हाला वाटलं, की सर तुमच्याऐवजी दुसरा शिक्षक आणा. बघा कंटेंटमध्ये फरक पडणार नाही. कंटेंट आम्ही सर्व मिळून तयार करतो. बरोबर? शिकवण्याच्या अप्रोच, बोलण्याची टोनिंग, भाषा थोडी त्याच्यात फरक पडू शकतो. जर तुम्ही एवढे लेक्चर पण थोडेसे बोर होऊन गेले मला, तर इतिहासासाठी दुसरा शिक्षक आणेल मी. नाहीतर मग काय म्हणता मीच शिकवेल काही काळजी करू नका. पण भूगोलसाठी माझे मित्र राहतील तुम्हाला मी सांगून दिलं. कारण की सर्व मला पण शक्य होत नाही. आता बॅचबद्दल जवळपास सर्व माहिती मी तुम्हाला देऊन दिली आहे. बॅच कशी राहील? रेकॉर्डेड बॅच राहील. ओके. लाईव्ह राहणार नाही. त्याचं मी कारण बघितलं मी आधी इंग्लिशची बॅच लाईव्ह घेतली होती एनालिसिसची. 500 विद्यार्थी येतात त्यातले 20 विद्यार्थी लाईव्ह राहतात. आणि बऱ्याचदा असं असतं की 2 तासानंतर त्यांचं नेट संपून जातं किंवा त्यांना दुसरी पण बॅचेस बघायच्या असतात दिवसामध्ये त्यांना नेटच राहत नाही लाईव्हला. त्यामुळे बऱ्यापैकी लोकं रेकॉर्डेडच बघतात. त्यामुळे मी रेकॉर्डेड व्हिडिओ टाकेल. तुम्ही ते 3 वेळेस बघू शकता. नंतर मी तुमचा तो वॉच टाईम वाढवून देईल. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. बॅच चालू होणार होती 20 तारखेला. ओके. मी व्हिडिओ रेकॉर्ड पण केले काही. 20 तारखेला बॅच चालू होणार होती, पण मी ती बॅच पोस्टपोन करून दिली. त्याचं मी तुम्हाला कारण सांगितलं, की Telegram बंद होतं. मला मुलांपर्यंत पोहोचताच आलं नाही बॅचची माहिती घेऊन. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, की मी स्वतः कन्फ्यूज होतो, की ती बॅच चालू करायची का सरळ व्हायची बॅच घ्यायची. तर अजून 5-6 दिवस थोडंसं मुलांना माहिती पडेपर्यंत बॅच पोस्टपोन राहील. 28 तारखेला पहिला व्हिडिओ येईल तुमचं. 28 तारखेपासून रेग्युलर व्हिडिओ येतील. 120 व्हिडिओ येतील. काही व्हिडिओ छोटे-छोटे राहतील म्हणजे 120 पेक्षा थोडंसं क्रॉस होऊ शकते लिमिट. पण 120 दिवस तुम्हाला द्यायचे 4 महिने तुम्ही लक्षात राहू द्या. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ऑक्टोबर एंडिंगला बॅच संपून जाईल. नोव्हेंबर हा तुम्हाला पूर्णपणे रिव्हिजनला भेटेल. तुम्हाला व्हिडिओ पाहायची गरज पडणार नाही. बॅचची फीज किती राहील बघा. बॅचची फीज राहील ₹2000. ₹2000 बॅचची फी राहील. आता माझी फी इतकी कमी असते सर्व विषयांची, की मुलांना वाटू शकतं, की सर फी जास्त आहे. पण मी तुम्हाला सिंपल समजून सांगतो, की मी एवढी फी का ठेवली. बघा 2000 बॅचची फी आहे. त्याच्यामध्ये 18% मला जी द्यावा लागतो. 6% म्हणजे 5 ते 6% कंपनी घेऊन जाते. जी कंपनी ॲप प्रोव्हाईड करते. जवळपास 25% तर मला भेटतच नाही. जर तुम्ही याच्यातून 25% वजा करून दिले, माझ्याकडे ₹1500 राहतात. ओके. आता या ₹1500 मध्ये मला इन्कम टॅक्स पण द्यायचा आहे. मला लाईट बिलपासून स्टुडिओचा खर्च पण करायचा आहे. माझी मेहनत आहे आणि शिक्षकांना पैसे द्यायचे. ओके. जर तुम्ही हा सर्व हिशोब केला आणि जर तुम्ही याला 120 लेक्चरने डिव्हाईड करून टाकलं. 120 लेक्चर घेणार मी. एक लेक्चर तुम्हाला ₹10 किंवा ₹12 ला मिळतंय. जे की फार कमी आहे. 1 कप चहापेक्षा कमी कालावधीमध्ये तुम्हाला काय मिळतंय? लेक्चर कमी पैशामध्ये तुम्हाला लेक्चर मिळतंय आणि ते लेक्चर इतकं क्वालिटी राहील, की मला स्वतःची तारीफ करण्याची गरज नाही. तुम्ही जेव्हा बघणार तेव्हा तुम्हाला समजेल, की बॅच किती कामात येते तुम्हाला. तर लेक्चरमध्ये आम्ही भरपूर पूर्ण मन लावून मेहनत घेतली आहे कंटेंट तयार करताना. त्यामुळे त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. पण तुम्हाला सांगून दिलं मी, की किती कमी करू शकतो मी. त्याच्यापेक्षा जास्त शक्य नाही. तरीसुद्धा जे जे पहिले 100 विद्यार्थी राहतील, नेहमीच्या प्रथेप्रमाणे मी त्यांना कुपन करून देणार आहे. 2000 फी आहे. जे पहिले 100 विद्यार्थी राहतील, त्यांना फर्स्ट हा कोड वापरायचा आहे. फर्स्ट हा कोड वापरायचा आहे. त्यांना ₹500 अजून ऑफ राहतील. म्हणजे ₹1500 ला त्यांना बॅच मिळेल. म्हणजे त्यांना तर जवळपास ₹8 ला एक व्हिडिओ मिळतोय, की फार कमी मेहनत फार कमी पैसे आहेत त्याच्यामध्ये. तर असा हा कोड तुम्हाला वापरायचा आहे पहिल्या 100 विद्यार्थ्यांसाठी. जे पण विद्यार्थी मेन्सचा अभ्यास करताय, ग्रुप सी, ग्रुप बी जे काठावर आहे किंवा ज्यांना मेन्सचा, जीएसचा अभ्यास करायचा आहे, त्यांच्यासाठी ही बॅच उपयुक्त आहे. जे लोकं जॉब करताय, त्यांना कमी कालावधीत मेन्सचा अभ्यास करायचा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा ही बॅच उपयुक्त आहे. कारण कमी टाईम आहे तुमचा जीएसचा पूर्ण रिव्हिजन होऊन जातंय. बस एवढं मला तुम्हाला सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये. मी एक व्हिडिओ घेतलाय फर्स्ट पेपरच्या अभ्यासाबद्दल. सेकंड पेपरच्या अभ्यासाबद्दल मी एक व्हिडिओ आज लाईव्ह घेणार आहे संध्याकाळी आणि त्याच्यानंतर मी एक व्हिडिओ घेईल ज्यामध्ये मी तुम्हाला 100 किंवा मी आजच्याच व्हिडिओमध्ये प्रयत्न करतो, की पुढचे 170 दिवस तुम्ही कसा अभ्यास करू शकता, नियोजन करू शकता. असं नाही की ज्यांनी क्लास केला त्यांच्यासाठी. ज्यांनी क्लास करणार आहे किंवा नाही करणार आहे,
त्यांनी पण पुढचे 170 दिवस कसा अभ्यास केला पाहिजे किंवा 160 दिवस कसा अभ्यास केला पाहिजे, त्यासंबंधीचा एक नियोजनाचा व्हिडिओ मी संध्याकाळी टाकणार आहे लाईव्ह. तुम्ही ते बघू शकता. आणि जे मराठी इंग्लिशचं मी सांगितलं पहिल्या वेळेस अभ्यास कसा करायचा, ते तर व्हिडिओ तुम्ही पाहूनच घ्या. त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जे पण लोकं बॅच घेतील, माझी अपेक्षा आहे की त्यांना बॅचचा फायदा होईल. ज्या पण मित्रांना घ्यायची त्यांना तुम्ही पाठवा हा व्हिडिओ, म्हणजे त्यांना पण समजेल की काय कंटेंट आहे, काय नाही. आणि तुम्ही पण अभ्यास करत राहा. बॅच करा, नाही करा, पण अभ्यास करत राहा. कारण की भरपूर परीक्षा येत आहे. हे वर्ष नोकरी लागण्याचं वर्ष आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.